प्रत्येक गृहिणी ही सकाळी सकाळी पटापट केस विचरते आणि क्लचरच्या साह्याने केस वरती लटकून देत असते आणि असा हा टिपिकल आंबाडा प्रत्येक गृहिणीचा असतोच. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला असे 5 आंबाडे सांगणार आहे जे झटकीपट होणारे आहेत आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त 5 मिनिटं तुम्हाला लागणार आहेत. मग असे कोणते आहेत ते आंबाडे जाणून घेऊयात. त्यापूर्वी मी प्रज्ञा तुमचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आंबाडा हेअरस्टाईल करण्यासाठी ही पहिली हेअरस्टाईल आहे आणि ही खूप सुंदर आणि छान सुद्धा दिसते. तर पटकन आपले केस विचरून घ्यायचे आहेत आणि रबर बँडच्या साह्याने आपले केस पॅक करून घ्यायचे आहेत, ज्याला आपण जिटू म्हणतो. त्यानंतर एक क्लचरच्या साह्याने जिथे आपण रबर लावलेलं आहे तर तिथे क्लचर लावून ठेवायचं आहे. छोटं किंवा मोठं तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावू शकता. त्यानंतर दुसऱ्या रबरच्या साह्याने जे क्लचर आहे तर ते पॅक करून ठेवायचं आहे व त्यानंतर जे उरलेले केस आहे त्यांना पार्टिशन करायचं आहे आणि राऊंड करून ते केस पेनाच्या साह्याने पॅक करून ठेवायचे आहेत. हा आंबाडा इतका सुंदर दिसतो की तुम्ही हा आंबाडा घालून सहज बाहेर जरी गेला तरीसुद्धा खूप सुंदर असा दिसतो आणि घरामध्ये सुद्धा खूप रिच दिसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पहिली हेअरस्टाईल पटकन सकाळी सकाळी करू शकता. आंबाड्याची दुसरी हेअरस्टाईल आहे आणि ती फक्त 2 मिनिटात होत असते. तर तुम्हाला इथे मी दाखवते. आपण जशा पद्धतीने रबरच्या साह्याने केस बांधतो तसं बांधायचं आहे. त्यानंतर एक क्लचर घ्यायचं आहे आणि ते रबर बँडच्या मधोमध लावायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. व त्यानंतर पार्टिशन केसांचं करायचं आहे आणि जसं आपण एक वेणी घालण्याचा प्रयत्न करतो तशी एक वेणीसारखा राऊंड करायचा आहे व त्यानंतर आपले जे केस आहेत ते राऊंड करत आपल्या केसांना पेनाच्या साह्याने फिल करायचं आहे. तर हा सुद्धा आंबाडा डेली वेअरमध्ये खूप सुंदर दिसतो आणि पटकन होणारा आहे. जर तुम्ही गाऊन घालत असाल, ड्रेस घालत असाल तरीसुद्धा किंवा तुम्ही टी-शर्ट जरी घालत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा आंबाडा खूप सुंदर दिसणार आहे आणि डेली तुम्ही काम करत असताना हा आंबाडा घालू शकता. हेअरस्टाईल आहे जी मला ऑल टाईम माझी फेवरेट आहे. तर जशा पद्धतीने आपण पार्टिशन करतो तुम्ही मधोमध करू शकता किंवा एक साईडने सुद्धा पार्टिशन करू शकता. तर मी शक्यतो एक साईडने पार्टिशन करून ही हेअरस्टाईल करत असते. तर त्यानंतर एका साईडचे केस राऊंड करत आपल्याला संपूर्ण असे मागं न्यायचे आहेत आणि थोडासा त्यांना फुगा द्यायचा आहे जेणेकरून खूप सुंदर दिसतं आणि दुसऱ्याही बाजूने तसंच आपल्याला राऊंड करून त्यांना थोडंसं फुगवायचं आहे. त्यानंतर संपूर्ण जे केस आहेत ते एका रबर बँडच्या साह्याने पॅक करून ठेवायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर केस थोडे वरती करायचे आहेत आणि तिथे मधोमध तुम्ही एक क्लचर लावू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर जे उरलेले केस आहेत ते राऊंड करायचे आहेत आणि क्लचरच्या साह्याने पॅक करायचे आहेत. तर ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि इतकं छान वाटतं ही हेअरस्टाईल केल्याच्या नंतर. गरमही होत नाही. तुमच्यापाशी जर लहान मुलं असतील तर ते सुद्धा केस उडत नाहीत आणि थोडी वेगळी हेअरस्टाईल केल्यामुळे स्वतःला सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला असतो. तर ही माझी ऑल टाईम फेवरेट हेअरस्टाईल आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चौथी हेअरस्टाईल खूप सोपी आहे. क्लचर जे आहे ते तुम्हाला खालच्या दिशेला लावायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता व त्यानंतर एका रबरच्या साह्याने केसांना ते पॅक करून घ्यायचं आहे. तसं आवश्यकता नाही आहे, परंतु तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. व त्यानंतर राऊंड केस करायचे आहेत आणि क्लचरच्या भोवती त्यांना शेप द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा माझ्याकडून माझं जे रबर आहे ते पडलेलं आहे, पण त्याची आवश्यकता नाहीच आहे त्याला. त्यानंतर सगळे केस राऊंड करायचे आहेत आणि क्लचरच्या भोवती गोल मोशनमध्ये त्यांना फिरवायचं आहे आणि एखाद्या पेनाच्या साह्याने तुम्ही ते टक करून देऊ शकता. तर ही हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर दिसते. झटकीपट होणार आहे. दररोजचे हेअरस्टाईल करण्यापेक्षा काहीतरी वेगळं हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच करा आणि थोडंसं केस जे आहेत ते सुद्धा तुम्ही कर्ली करू शकता. सॉरी जर तुम्हाला लहान मुलांचा आवाज येत असेल तर माझा मुलगा थोडासा रडतोय, त्यामुळे ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता शेवटची आणि 5वी हेअरस्टाईल जी मला आवडते, तर इथे रबर बँड न यूज करता बनाना साईजचा जो पिन आहे तर तो मी ते यूज केला आहे किंवा क्लचर जो उभा क्लचर असतो तो यूज केलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण केस जे आहे तर ते राऊंड करत मी पिनाच्या साह्यानेच त्यांना राऊंड करत आहे. इथे रबरची गरज नाही किंवा पिनची सुद्धा गरज लागत नाही. पण जर तुम्हाला फिट्ट हवा असेल किंवा टाईट हवा असेल ना तर तुम्ही इथे पिनसुद्धा लावू शकता. हा सुद्धा आंबाडा डेली वेअरसाठी खूप सुंदर दिसतो आणि छानही दिसतो आणि जर तुम्हाला अचानक कुठे बाहेर जायचं असेल किंवा मुलाला स्कूलमधून आणायला जायचं असेल तर तुम्ही फक्त ते पिन काढायचे आहे आणि केस सगळे मोकळे करायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊन मुलांना घेऊन येऊ शकता किंवा शॉपिंगला जाऊ शकता. तर पटकन हेअरस्टाईल होते ही सुद्धा आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे माझ्या 5 वेगवेगळ्या हेअरस्टाईल दाखवलेल्या आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.